वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या माहेरच्या 2 BHK फ्लॅटचा होम टूर करणार आहे. तर सगळा पूर्ण व्हिडिओ काढलेला आहे मी होम टूरचा, तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सुरुवात करते आहे. हे समोरचं जे आहे ते हॉल, स्टार्टिंगला हॉल आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की हॉल जो आहे त्याचं स्ट्रक्चर काहीसा असा दिसतो हॉल. आणि हॉलच्या समोरच जी तुम्हाला इथे कर्टन दिसते ती त्याच्या बाहेर गॅलरी आहे जी हॉलला अटॅच असते. आणि बघा इथे बाजूला छान असं मंदिर घर आहे. तर खूप छान आहे, हे बनवूनच घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता. त्यानंतर बघा अशा प्रकारे आहे मंदिर देवाचं. आणि चांगलं मोठं आहे. सगळेच देव वगैरे बसतात आणि त्याच्या खाली जे ड्रॉवर वगैरे तर त्याच्यामध्ये सगळं देवाचं सामान वगैरे बसतं. आणि खाली त्याला अटॅच छोटी असं स्टूल पण आहे. तर त्याला बाहेर काढता येतो आणि आपल्याला पूजा वगैरे जेव्हा करतो आपण तर तो स्टूल काढून त्याच्यावर बसून छान पूजा पण करता येतं. आणि शिवाय पूजेचं सामान वगैरे तिथेच राहतं, तर त्यामुळे इकडे तिकडे बघायची गरज राहत नाही. आणि त्यानंतर बघा इकडे जे लिव्हिंग रूमच्या इकडे स्टार्टिंगला समोर अशा प्रकारे TV युनिट आहे, शो रॅक. आणि तिथेच असं बघा हा TV आहे आणि ही शो रॅक तर अशा प्रकारे दिसते. त्यानंतर बघा जे TV युनिट आहे तर तिथे वरचे जे कप्पे आहे छोटे छोटे केले तर त्याच्यामध्ये बघा आपले फोटो वगैरे आणि थोडं शोचं सामान आणि जे ट्रॉफी वगैरे असतात तर असं सामान त्याच्यामध्ये ठेवलेले आहे. आणि त्याचप्रमाणे जे खालचे ड्रॉवर आहे जे TV युनिटच्या खाली केलेले आहे तर त्याच्यामध्ये पण बघा असं भरपूरचं सामान तिथे बसतं. आणि त्याच्यामुळे आपला जो वरती जो पसारा आहे तो दिसत नाही. जसं की TVचे रिमोट वगैरे असतात, त्यानंतर आपले मोबाईल वगैरे, मोबाईल चार्जर वगैरे अशा गोष्टी असं बरंच सामान त्याच्यामध्ये बसतं. त्यामुळे काय होतं ना की ते जर आपण आतमध्ये तिथे व्यवस्थित ठेवलं तर मग वरती जो आहे तो असा पसारा दिसत नाही. तर मग तिथे ते व्यवस्थित राहतं आणि दिसायला पण चांगलं दिसतं. आणि त्याचप्रकारे बघा इकडे TV युनिटवर थोडं काही फ्लावर वगैरे असं डेकोरेट केलेलं आहे आणि खूप छान दिसतं. आणि त्याच्याच समोर अगदी इकडे सोफा ठेवलेला आहे. इथे असं सोफ्यावर बसून छान TV बघून TVचा आनंद घेता येतो. आणि ती डिस्टन्स पण जे आहे सोफा आणि TVचं ते पण खूप एक्झॅक्ट प्रॉपर आहे, असं तेवढंच डिस्टन्स व्हायला हवं ॲक्च्युली. तर ते पण असं खूप छान असं तिथून TV बघता येतं. तुम्ही बघू शकता सोफा जो आहे अशा प्रकारचा आहे. आणि बघा सगळं कसं असं नीटनेटकं आहे. आपण कसं आहे ना की आपण आपल्या घरात सर्व जर गोष्टी व्यवस्थित नीटनेटक्या ठेवल्या आणि जिथली वस्तू तिथे ठेवली तर काय होईल की आपल्या घरात पसाराच दिसणार नाही. तर म्हणून आपण काय करायला पाहिजे की आपण जी वस्तू जिथून घेतो ना तर त्या गोष्टीचं काम झाल्यावर आपण ती वस्तू तिथेच ठेवायला पाहिजे. तर असं केल्याने काय होईल की आपल्या घरात आपल्याला कुठे पसाराच दिसणार नाही आणि शिवाय दिसणाऱ्याला पण ते चांगलं दिसेल, व्यवस्थित दिसेल. आणि आपल्याला पण आपला पण टाईम वाचेल तेवढा, आपल्याला पण जास्त आवरत बसावं नाही लागणार एकदा जर आपण ज्या वस्तूला त्याची जागा दिली तर प्रॉपर. तर मग बघा हॉल काहीसा असा दिसतो. आणि वर जे आहे ते POP केलेलं आहे तर ते वरचं सिलिंग अशा प्रकारे दिसतं आणि खूप छान दिसतं असं. त्यानंतर हॉललाच अटॅच किचन आहे, जे की ओपन आहे, ओपन किचन आहे अशा प्रकारे आहे जे हॉलमधून दिसतं. आणि त्याच्याच साईडला एक चाइल्ड बेडरूम आहे, जी हॉलला आणि जी ओपन किचन आहे त्याला अटॅच आहे ती चाइल्ड बेडरूम आहे. त्यानंतर बघा जी ही किचन आहे ओपन तर तिथे पण सगळं फर्निचर केलेलं आहे. जसं की वरून अशा ट्रॉल्या करून घेतलेल्या आहे, खालच्या तर ट्रॉल्या आहेच पण वरून पण करून घेतलेल्या आहे. त्यानंतर बघा ही क्रॉकरी युनिट आहे, मोठं केलेलं आहे तर तिथे मिक्सर वगैरे अशा गोष्टी बसतात आणि त्या क्रॉकरीमध्ये पण बरंचसं सामान बसतं. त्यानंतर चिमणी वगैरे
तर असं सगळं म्हणजे करून घेतलेलं आहे किचनमध्ये. आणि शिवाय थोडी छोटी विंडो तर आहेच व्हेंटिलेशनसाठी, पण चिमणी पण बसवून घेतली. आणि त्यानंतर असा साईडलाच फ्रीज ठेवलेला आहे. आणि बघा क्रॉकर युनिट असं मोठं केलं, त्यामुळे काय होतं की जे खालचा जो भाग आहे तिथे पण बरंच सामान बसतं आणि वरती पण. त्यानंतर बघा इथे जे आहे हे कॉमन बेसिन एरिया आहे. तर हे पण खूप छान म्हणजे डिझाईन केलेलं आहे बघा. असं खूप छान इथे मिरर लावलेला आहे आणि असं खूप भारी दिसतं ते दिसायला. त्याच्यामध्ये लाईट वगैरे पण लावून घेतलेलं आहे मिररमध्ये. तर म्हणजे खूप छान दिसतं ते. आणि मग तिकडेच त्याला साईडला अटॅच एक टॉयलेट बाथरूम आहे कॉमन, आणि इकडल्या साईडनी मास्टर बेडरूम आहे. तर मास्टर बेडरूममध्ये पण सगळं म्हणजे इकडल्या साईडनं मोठा बेड, त्यानंतर कबोर्ड पण खूप मोठा आहे, आणि इकडे ड्रेसिंग. तर म्हणजे इकडे ड्रेसिंग आहे बघा, अशा प्रकारे आहे. म्हणजे मोठा बेड आणि इकडे कबोर्ड, ड्रेसिंग. आणि बघा ड्रेसिंगला जे अटॅच आहे ते म्हणजे टॉयलेट बाथरूम अटॅच आहे, जे की मास्टर बेडरूममध्ये आहे. आणि वरती याला पण म्हणजे POP केलेली आहे. तर सिलिंग पण याचं छान दिसतं. आणि बघा ही रूम अशी दिसते काहीशी. आणि यालाच अटॅच एक म्हणजे गॅलरी आहे. एक हॉलला अटॅच होती आणि एक जी आहे ती मास्टर बेडरूमला अटॅच आहे. तर बघा गॅलरी अशा प्रकारे, म्हणजे इथून हा गॅलरीचा डोर आहे आणि अशी गॅलरी आहे. आणि ही म्हणजे जी मास्टर बेडरूमची जी गॅलरी आहे, तर तिथून पण म्हणजे जेव्हा बाहेरचा व्ह्यू खूप छान दिसतो, म्हणजे जेव्हा पाऊस वगैरे येतो तर बघा तिथे खूप म्हणजे असं छान दिसतं बघायला. आणि इथे असे म्हणजे गॅलरीत झाडं वगैरे असे छोटे छोटे प्लांट लावलेले आहे. आणि इथे छान असं म्हणजे चेअर टाकून बसून छान चहा वगैरे पिऊ शकतो, आणि बाहेरचा जो व्ह्यू आहे तो बघून छान आनंद घे. तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. टेक